नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। मागील काही काळात दिल्लीसह नेपाळ आणि आसपासच्या परिसरात अनेकदा भूकंपाचे धक्के बसले। बऱ्याचदा भूकंपाचा केंद्रबिंदू भारत नेपाळ सीमा भागात किंवा नेपाळमध्ये असल्याने दिल्लीसह आसपासच्या भागात याचा कमी परिणाम जाणवत होता। मात्र सोमवारी पहाटे 5:30च्या सुमारास दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले। मात्र यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी दिल्लीजवळच असल्याने अनेक वेळ जमीन हालत होती। यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडताना दिसले। सोमवारी पहाटे दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय। हा भूकंप इतका जोरदार होता की बेड पासून खिडकीपर्यंत सर्व काही हादरले। दिल्ली एनसीआर मध्ये बऱ्याच वर्षांनंतर इतका जोरदार भूकंप जाणवलाय। भूकंपामुळे काही सेकंदासाठी जमीन हादरली। गाढ झोपेत असलेले लोकही भीतीने घराबाहेर पडू लागले। या भूकंपात अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचं वृत्त नाहीये। दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले। दिल्ली एनसीआर मध्ये पहाटे 5:30 वाजता हा भूकंप झालाय। पृथ्वी काही सेकंदापर्यंत हादरत राहिली। लोक घाबरले आणि बाहेर पळून लागले। लोकांना ते बेडवरही जाणवले। घरातल्या वस्तू हादरू लागल्या। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।